ह्या वर्षी सुद्धा चुकली पंढरीची वारी. म्हणाले होते मागच्या वर्षी, घरदार सोडून येईन विठ्ठला तुझ्या दारी. पुढच्या वर्षी ते वर्ष काही येईना. दरवर्षी नवीन कारण, आता तेही कारण सापडेना. आशा सुटेना, देव भेटेना, हे मात्र खरंच ठरले. 90 वर्षाच्या आजींना वारीत बघून डोळे मात्र पाणावले. ऊन नाही, पाऊस नाही, हरिनामाशिवाय मन कुठेच रमत नाही. मग आमचे मन का बरे इथे तिथे धावते, काही कळत नाही. आषाढाचं आभाळ अथवा रणरणत ऊन, गुलाल बुक्का उधळत नाते वारीतला प्रत्येक जण. चंद्रभागे तिरी अवघा रंगच एक होतो. भक्तांची पांडुरंग भक्ती पाहून खुद्द देवच भारावतो. बघता ते अद्भुत दृश्य जीव कासावीच होतो. पण आपण त्यात नाही, म्हणून आपण देवाची क्षमा मागतो. मग मीच खजील होऊन म्हणते, नसेल माझं पुण्य. मीच खजील होऊन म्हणते, नसेल माझं पुण्य. घरीच बसून म्हणेन राम कृष्ण हरी आणि मन करेन शांत. आषाढी एकादशीला मात्र मन भरून आलं. आषाढी एकादशीला मात्र मन भरून आलं. भाव तिथे देव हे कटाक्षाने जाणवलं. मनाशी पक्क ठरवलं, पंढरपूरची वारी पुढच्या वर्षी नक्की असं म्हणायचंच नाही. पंढरपूरची वारी पुढच्या वर्षी नक्की असं म्हणायचंच नाही. वारीला जायचं ओझं डोक्यावर घ्यायचंच नाही. आपल्या मनातल्या विठ्ठलासमोर, आपल्या मनातल्या विठ्ठलाला समोर उभा करीन. आपल्या मनातल्या विठ्ठलाला समोर उभा करीन. राम कृष्ण हरी म्हणत त्याच्या पायावर डोकं ठेवीन. राम कृष्ण हरी म्हणत त्याच्या पायावर डोकं ठेवीन. खूपच छान.